महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। अखनूर सेक्टरमध्ये चिनाब नदीजवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। आंतरराष्ट्रीय सीमेवर पाक सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं। भारतीय सैन्यानं पाकच्या सैन्याला यावेळी सडेतोड प्रत्युत्तर दिल्याचं कळतंय। बघा, अखनूर सेक्टरमध्ये चिनाब नदीजवळ शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं, त्यांच्याकडनं गोळीबार करण्यात आला। आंतरराष्ट्रीय सीमेवरती पाक सैन्याकडनं हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा रंग आमचा। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान मोदींची सैन्याला खुली सूट। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं, दहशतवाद्यांना चोख उत्तर द्या, उच्चस्तरीय बैठकीत मोदींच्या सूचना। राजधानी दिल्लीत हालचालींना वेग। सैन्य दलाच्या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शाह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला। पाकिस्तानकडून भारतीय वेबसाईट हॅक करण्याचा डाव। 2 दिवसात 2 वेळा वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न। सुरक्षा यंत्रणांकडून कसून तपास सुरू। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी तर कुटुंबियांना 50 लाखांची मदत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा। जबाबदारी घेण्याच्या वेळी गायब असं कॅप्शन देत काँग्रेसच्या ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट। तर काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ म्हणत भाजपकडून जोरदार पलटवार। मंत्री राधाकृष्ण विखेंविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल। शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज घेत स्वतःच्या हितासाठी वापरल्याचा आरोप। बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील यांनी केलेली तक्रार। इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी खुशखबर। इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून सूट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। झेंडावंदन म्हणजे पालकमंत्रीपद दिलं असं होत नाही, तर मी अजून तलवार म्यान केलेली नाही। सब्र का फल मिठा होता है। रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावरून भरत गोगावलेंचं सूचक विधान। पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएल बसची अनेक वाहनांना धडक। अपघातात 2 जण किरकोळ जखमी, तर बस ब्रेक फेल झाल्यानं अपघात घडल्याची माहिती। शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार राज्य सरकारनं लंडनमधल्या लिलावात घेतली विकत। तलवारीसाठी सरकारनं मोजले 47,15,00,000 रुपये। अयोध्येतील राम मंदिराचं काम 5 जूनपर्यंत पूर्ण होणार। राम जन्मभूमी क्षेत्र बांधकाम समिती अध्यक्ष रुपेंद्र मिश्रांची माहिती। पाहूयात पुढची बातमी। नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली तलवार मिळवण्यास सरकारला यश आलंय। ऐतिहासिक दस्ताऐवज असलेली ही तलवार लंडनमध्ये लिलावात विक्रीला ठेवण्यात आली होती। याची माहिती कळताच राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलत लिलावात ही तलवार विकत घेतली आहे। यासाठी 47,15,00,000 रुपये सरकारनं खर्च केले। शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची एक पाती तलवार अंदाजित 47,15,00,000 रुपये ते टॅक्स प्रमाणे वाढू शकतील। या 47,15,00,000 रुपयामध्ये सर्वात जास्त बोलीवर मध्यस्थाकरवी महाराष्ट्र सरकारने मिळवली।